लकी भाई, थोडं जास्त नाही झालं ना माझ्याकडून? छे छे छे, अगदी प्रमाणात केलंय तुम्ही सगळं. एकदम करेक्ट बोललेलं आहे. एक नंबर काम झालेलं आहे. असंच करत राहा, खूप पुढे झालं. येस, असाच धक्का पाहिजे होता आपल्याला. आता तो आकाश दादा थोडा का होईना त्या वसुंधरावर नक्कीच संशय घेणार. आता हे जे काही पुरावे तुम्ही घरच्यांना दाखवले ना, ते सगळे कोर्टात मांडायचे, तसेच्या तसे. मग बघूया ती वसुंधरा काय करते ते. काहीही करू शकणार नाही ती लकी भाई. उद्या बघाच कसं. आई बाबा, वकील साहेब, खूप धन्यवाद तुमचे. अगदी खडानखडा माहिती दिली तुम्ही आम्हाला आज. खूप महत्त्वाचे पुरावे सुद्धा मांडलेत आमच्या समोर. खरंच थँक्यू. अहो थँक्यू कसं बोलताय, माझं कामच होतं ते. बरं, मी आता निघतो, उद्या कोर्टात भेटूच. हो हो चालेल. अच्छा, येतो मी. आई काही बोलले का आकाश सर? काही बोलला नाही, फक्त एकटं सोडा म्हणालाय. लॉक करून बसलाय. अरे देवा, नाही खरंच मला आता काळजी वाटायला लागली आहे. मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? नाही नको, त्याला त्याचा वेळ दिलेला बरा. नंतर सावकाश बोलूया आपण. यावरून असं सिद्ध होतंय की वसुंधरा ठाकूर यांच्या हल्लेखोरांना अगोदर भेटलेलं होतं. कोण आहे? बाबा, मी आहे. दरवाजा उघड ना. बाबा, तुला बरं नाही वाटत आहे का? नाही ठीक. खरं? मग चल ना, मला आईची आठवण येते. आईला भेटायला जाऊया. नंतर जाऊया. तू शाळेची तयारी करसा. आत्ता का नाही? बनी नाही जायचं शाळेत. मला आईला भेटायचे. मला आत्ताच्या आत्ता आईकडे घेऊन चल. चल ना, मला जायचं आईकडे. मला जायचं आईकडे. जायचं आईकडे. कळत नाही तुला? पेपर काय वाचत बसलाय? ठीक आहे, आधी तोंड गोड करा. एक मिनिट. मिठाई का वाटतोयस तू? म्हणजे पेपर वाचत होतात, बातमी नाही वाचली तुम्ही? कसली? कळलं नाही तुम्हाला? काय? अहो, आकाश ठाकूर पुन्हा एकदा डिप्रेशन मध्ये गेला. फुल जँग. आणि एवढंच नाही हा, आता आकाश ठाकूरचा त्या वसुंधरावर काडीचाही विश्वास उरलेला नाहीये. गुड. आता वसुंधराची विकेट जाणार म्हणजे जाणार. आणि तसेही आपल्याकडे सगळे पुरावे आहेतच. आणि या अवस्थेत तो वकील वगैरे शोधेल असं मला तरी वाटत नाही. आणि समजा त्यांनी शोधला तर आपण आहोत ना. तो कोर्टात जायच्या आधी त्याला विकत घेऊन टाकू काय? कड़ाक कड़ाक भाई, मज्जा येणार आहे. इसी बात पे मुंह मीठा कीजिए मैडम. घ्या अजून एक. अहो घ्या. ओके ओके, खाते खाते खाते.
सोड बरे. नको घेऊन बाबा या गोळ्या. बरे हात सोड. सोड सोड सोड. आजी आजोबांना तुझ्यासोबत बोलताना पाहिलं मी काल. तू त्यांच्यावर रागवला होतास. ते आता खूप टेन्शन मध्ये आहेत. जर चिनू म्हणून आई देवाकडे गेली तर तू कसले तरी गोळ्या घ्यायचास. हे मी आजी आजोबांकडून ऐकलंय. आणि त्या गोळ्यात चांगले नाहीत हे मला माहितीये. अवधान माझ्याकडचे सगळे चॉकलेट्स घे. पण प्लीज ना बाबा, नको ना खाऊ ते गोळ्या. प्लीज बाबा प्लीज. तुला काय झालं तर तू आम्हाला एकटं सोडून गेलं तर असं नाही होणार. माझा बाबा स्ट्रॉंग आहे. बाबा तूच बोललेलास ना आपण एकत्र आहोत. आपली फॅमिली एकत्र आहे. तू घाबरू नकोस बाबा. आपण आईला लवकरच घरी आणू. पण या गोळ्या नको ना खाऊ. प्लीज बाबा प्लीज. प्लीज ना बाबा प्लीज. नको ना खाऊ या गोळ्या. प्लीज बाबा प्लीज.